भारतातल्या काश्मीरवर ज्या वेळेला हा दहशतवादी हल्ला झालेला आहे त्याच्यातनं 28 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यानंतर कठोर पावलं ही भारत सरकारकडनं, मोदी सरकारकडनं उचलण्यात आलेली आहेत, ज्याच्यामधला सगळ्यात पहिला निर्णय सिंधू पाणी करार हा थांबवण्यात आलेला आहे. परराष्ट्र विभागाकडनं ही आता घोषणा करण्यात आलेली आहे. अटारी बॉर्डर बंद करण्यात येणार आहे. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात येणार आहे. पाकिस्तान नागरिकांना भारतात आता प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. पाकिस्तान हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवण्यात आलेलं आहे आणि 48 तासात पाकिस्तानी लोकांनी भारतातून निघून जावं असा सुद्धा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. आपल्याला पाहायला मिळतोय. काय तुमच्या प्रतिक्रिया हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद. प्रतिक्रिया द्या. काय वाटतंय भारत सरकारचा निर्णय, आपल्या सरकारचा निर्णय कसा वाटतोय निर्णय? भारत सरकारचा निर्णय एकदम व्यवस्थित आहे. भारत सरकारने जे काही डिसिजन घेतले ते इंडियासाठी महत्वाची गोष्ट आहे. भारत सरकारचा निर्णय खूपच चांगला आहे. पाकिस्तानवरती आपल्याला आक्रमण केलं पाहिजे, रावळपिंडीला आपल्याला जबाब दिला पाहिजे. त्याशिवाय हे आतंकवादी सुधारणार नाही. आपल्याला ठोस कदम घेतलाच पाहिजे आणि हा जो निर्णय घेतला आहे आता भारत सरकारने हा खूप चांगला आहे. मोदी सरकारच्या निर्णयावर खुश आहात, समाधानी आहात? एकदम खुश आहे. तुम्ही बोला, त्यांना बोला. मोदी सरकारच्या निर्णयावर खुश काय आहात? कल्पना नाही, आता बघितलं नाही मी काय निर्णय पुन्हा दिला. एकदा सांगितलेलं आहे की व्हिसा आता देण्यात येणार नाही. 48 तासात जे जे पाकिस्तानी आहेत त्या लोकांनी भारतातून निघून जावं असं सांगण्यात आलेलं आहे. अटारी बॉर्डर बंद करण्यात येणार आहे. सिंधू पाणी करार सुद्धा थांबवण्यात आलेला आहे. अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे, पण सगळ्यांचा अशी अपेक्षा आहे की एवढ्या वेळेस न थांबता खूप कठोर, अजून कठोर मिलिटरी ऍक्शन घेतली पाहिजे. सरकारच्या निर्णयावर खुश आहात? सरकारच्या निर्णयावरती तर खुश आहे. सरकारला थोडा तरी वेळ दिला पाहिजे. हा जो निर्णय आहे तो थोडाच घेतलेला आहे. ह्याच्यापेक्षा कठोर निर्णय झाला पाहिजे. आणि जे शहीद झालेले अतुल, संजय आणि हेमंत यांना तर मनापासून श्रद्धांजली तर आहेच, पण हिंदू असल्याचा मला गर्व आहे. आणि आपल्याला सर्वात पहिलं जर काय कुठलं पाऊल उचलायचं आहे तर ह्या मुस्लिम लोकांबरोबर व्यवहार पहिला कुठलाच करायचा नाही आपल्याला. की आपण भाजी मार्केट असून दे किंवा त्यांचं कोंबडीचं नॉनव्हेज असून दे, आपण ह्यांच्याबरोबर व्यवहार नाही केला तर ऑटोमॅटिक हे लोक अर्धे इथंच मरतील. आणि आपण त्यांचं जेव्हा ईद होती तेव्हा आपण त्यांना ईदसाठी, नमाजसाठी त्यांना सिक्युरिटी देतोय. कशाला? आपण हे जर का आपण मनापासून जर का त्यांना मानलं नाही आणि आपण पण कठोर झालो तर हे इथून नक्कीच पळणार. हा माझा ठामपणे निश्चय आहे. केंद्र सरकारच्या निर्णयावर खुश आहात? नक्कीच केंद्र सरकारच्या या निर्णयावर खुश आहे, पण आपण वैयक्तिकरित्या आपल्या स्टेजवर सुद्धा काही पावलं पण उचलू शकतो. ते म्हणजे सर्वात महत्वाचं असतं तो म्हणजे व्यवहार. आपण हा व्यवहार थांबवू शकतो आपल्या पातळीवर. आणि त्यानंतर वैयक्तिक लेवलवर जेव्हा ही गोष्ट आपण आपल्या साईडने जेव्हा करू त्यावेळेला ती मोठी होईल कुठेतरी, आणि त्याचा फटका नक्कीच पर्टिक्युलरली मुसलमान लोकांना बसेल. नक्कीच केंद्र सरकारचा निर्णय हा तुम्हाला समाधानकारक वाटतं का की आणखीन काही गरज आहे? थोडासा अंशी समाधानकारक आहे. पॉलिटिकल स्ट्रॅटेजी वगैरे आपण ते असे भॅड हल्ले झाल्यावरती दरवेळेला लागतो आणि काही वर्षांनी आपण विसरून जातो आणि पुन्हा सगळं सुरळीत होतं. नो डाऊट की जेव्हापासून मोदी सरकार आलेलं आहे तोपर्यंत आपण स्ट्रॅटेजिक जी प्लॅनिंग करतोय जे इंडो पाक रिलेशन्स सांभाळण्यासाठी, त्यातल्या त्यात आपण त्यांना बऱ्यापैकी नरमलं असं मी म्हणतो. हे पॉलिटिकल स्ट्रॅटेजी जी उचलली ती चांगलीच आहे, पण त्याचबरोबर जसा भॅड हल्ला झाल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक्स वगैरे झाले होते तर नक्कीच अमित शहाना विनंती आहे की आणखीन एक सर्जिकल स्ट्राईक होऊन जाऊ द्या आणि तो कराचीपर्यंत जाऊ द्या. हो, नक्की समाधानाने. फक्त एवढंच आहे की हे लागू राहायला पाहिजे आणि अजून स्ट्रॉंग ऍक्शन झालीच पाहिजे. आणि सुरुवात तर आम्ही करणारच आहोत. जसे व्यावहारिक हे सगळे बोललेत की तिथून आम्ही सुरुवात करणार आहोत. आणि रूम भाड्याने कोणाला द्यायचेत का नाही द्यायचे ते पण आता आम्ही सुरुवात करणार आहोत. नक्कीच. तर आपण केंद्र सरकारने घेतलेला मोठा निर्णय म्हणजे या हल्ल्याच्या जवळपास 48 तासात घेण्यात आलेला हा सगळ्यात मोठे निर्णय आहेत. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगते, केंद्र सरकार म्हणजे परराष्ट्र विभागाकडनं, परराष्ट्र मंत्रालयाकडनं खरं तर पत्रकार परिषद घेऊन याबद्दलचा निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. सिंधू पाणी करार थांबवण्यात आलेला आहे. अटारी बॉर्डर बंद करण्यात आलेली आहे. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात येणार आहे. त्यांना भारतात प्रवेशबंदी झालेली आहे. पाकिस्तानच्या हाय कमिशनच्या सुद्धा 5 अधिकाऱ्यांना हटवण्यात आलेलं आहे. आणि जे जे आता पाकिस्तानी नागरिक भारतात आहेत त्यांना 48 तासात भारत सोडून जायला सांगण्यात आलेलं आहे. तर हे काही महत्वपूर्ण निर्णय सध्या मोदी सरकारने घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आपल्याला लोक सुद्धा समाधानी असलेली पाहायला मिळते. तुमचं समाधान आहे? टिट फॉर टॅट निर्णय आहे. जैसे दादा आता बोलत होता कि हमें मुस्लिमों को जो भी हमें
साथ नहीं देने का है, ठीक है। लेकिन हम एज हिंदूज अगर आपको हम कभी इनिशिएटिव लेते हैं कि कोई संस्कार वर्ग ले रहे हैं या फिर कोई भी सांस्कृतिक रिलेटेड हमारे जो भी इनिशिएटिव्स होते हैं, लोग उसमें बढ़ चढ़ के आप अपने बच्चों को भेजिए, उसमें जहां जहां शाखाएं लगती है अपने बच्चों को भेजिए, उसमें प्रोत्साहन कीजिए कि तो जाके हमारे कल्चर बच्चों तक पहुंचेगा और हमारा ये संस्कृति आगे बढ़ेगा। हिंदुओं को साथ में आना है और अपने बच्चों को भी ये पहुंचाना है। ठीक आहे. आणखीनही तिथे अनेक डोंबिवलीकर आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, कारण की आत्ताच केंद्र सरकारकडनं निर्णय आलेला आहे की भारतातनं पाकिस्तानी नागरिकांना निघून जायला सांगितलेलं आहे. सिंधू पाणी करार रद्द झालेला आहे. अटारी बॉर्डर बंद करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर समाधान तुम्हाला वाटतंय का? अल्टिमेटली एज सिटीजन ऑफ इंडिया हम लोग सबको वी शुड हैव सम कैंपेन अगेंस्ट ऑल दिस जो चल रहा है. ठीक आहे. सो बेसिकली थोडक्यात आपण जर पाहिलं तर सरकारच्या निर्णयावर लोक खुश आहेतच, पण त्यांना असं वाटतं की सामाजिक दृष्ट्या सुद्धा आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. केवळ सरकारवर न थोपवता या हल्ल्याचा जो निषेध आहे किंवा जे उत्तर आहे ते सामाजिक पातळीवर सुद्धा घेणं गरजेचं आहे, अशा लोकांच्या भावना आहेत.